आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। वृक्ष संवर्धनासाठी ठोस आराखडा करा, प्रशासन अधिक गतिमान करा। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांचा जत तालुक्यात धडाकेबाज दौरा। सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी जत तालुक्यात दौरा करत प्रशासनाला स्पष्ट दिशा देत विकास कामांना वेग देण्याचे निर्देश दिले। महसूल विभागातील नव्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी, मतदार याद्या अद्ययावत करणे आणि सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे यावर त्यांनी विशेष भर दिला। यावेळी त्यांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडीबरोबरच जतन व संवर्धनासाठी ठोस आराखडा तयार करा अशा ठाम सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। वसुंधरा अभियान अधिक प्रभावीपणे राबवून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचे आवाहनही त्यांनी केले। डॉक्टर घोष यांच्या दौऱ्याची सुरुवात डफळापूर येथील PSC दवाखान्याला भेट देऊन झाली। त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी करत रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या। वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने व तत्परतेने वागावे असेही त्यांनी स्पष्ट केले। यानंतर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला। विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करत त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले। या भेटीमुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। तसेच मंडळ व तलाठी कार्यालयात भेट देत त्यांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर तात्काळ मार्गदर्शन करत प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शक असावे यावर त्यांनी भर दिला। दरम्यान जत तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश देताना शासनाच्या योजनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले। बळीराजा पाणंद रस्ते व छत्रपती शिवाजी महाराज अभियान यांसारख्या उपक्रमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला। नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या वसुंधरा अभियानाअंतर्गत अंबाबाई मंदिर परिसरातील वृक्षारोपण व पर्यटन जनजागृती मोहिमेलाही त्यांनी भेट दिली। डफळापूरसह जत तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत प्रशासनाचा सखोल आढावा घेतला। या दौऱ्यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते। या दौऱ्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होण्यास चालना मिळाली असून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।